ब्रॉट टू यू बाय विगाड। श्रृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळयास इथं आसवांना वेळ नाही। बाबा आमटेची ही काव्यपंक्ती आणि त्याच काव्यपंक्तीप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधलं हे विदारक चित्र, विदारक दृश्य आपल्याला पाहायला मिळते। तळहाताच्या फोडासारखी जपलेली ही पेरूची बाग 7 ते 8 लाख रुपये खर्च करून उभी केलेली असताना अचानकपणे यंदा भीषण दुष्काळ झाला आणि या दुष्काळामध्ये अक्षरशः बाग ही करपून गेलेली आहे। आता हीच बाग वाचवण्यासाठी इथला शेतकरी जो आहे मगानं, हांड्यानं आणि डब्यानं पाणी टाकत त्या बागेला जीवनदान देण्याचा एक प्रयत्न करत आहे। मात्र ही बाग पुन्हा अशा पद्धतीनं बहरणार नाही हे शेतकऱ्यांना ठाऊक असताना देखील निरागस पद्धतीनं हातबल झालेला शेतकरी प्रयत्नशील असताना आपल्याला पाहायला मिळते। 7 ते 8 लाख रुपये आतापर्यंत या बागेला खर्च आलेला आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार आणि जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न ही बाग द्यायची। मात्र यंदा उत्पन्न तर सोडा, मात्र हाती आलेली बाग देखील गेली। बाबा, दुःख होतंय? अतिशय दुःख होतं। बागाकडे येऊ वाटत नाही साहेब, दिवस शेतात यावं असं वाटत नाही। आज हा बाग आम्ही 6 वर्षापासून लहान लेकरासारखा, लहान बाळासारखा आम्ही इतका वाढवला, तना मनाने धानाने आम्ही रात्रंदिवस त्याच्यामध्ये करत होतो बाग। आता बाग बहराला आला, आता 3-4 लाख रुपये वर्षाला यायचे, तर हा बाग जाण्याच्या मार्गावर आहे। अगदी आम्हाला हे पाव असं वाटत नाही, आम्ही ह्या वेळेला शेतात पण येत नाही। आता पण नाही इलाज, त्याला आल्याशिवाय होणार नाही, दुसरं आम्ही काही करू शकत नाही। अशी परिस्थिती बाबा यापूर्वी कधी आली होती? तुम्ही पाहिलंय? आता माझ्या कल्पनेत आतापर्यंत इतकं भीषण नाही इतके वाईट दुष्काळ आला नव्हता, पण ह्यावेळेला अतिशय वाईट दुष्काळ आहे। अतिशय वाईट स्थिती, जनावरांना पाणीसुद्धा नाही, ते पिकांना पाणी कसं द्यायचं, आणि विकतसुद्धा पाणी भेटत नाही। 1000 रुपये 300 रुपयाचा टँकर 1500 रुपयाला झाला, आता पाणीच मिळत नाही सध्या। मग आम्ही आता ते नळी बंद करून आता माणसं लावून दररोज या हंड्यानी आणि मग्ग्यानी पाणी 4-4, 2-2 लिटर टाकतो। पण अतिशय केळवाणी प्रकारे हा, काहीतरी आता जीव जाईना म्हणून आकळे त्यांना असातला प्रकारे हा। एवढ्या मोठ्या झाडाला एवढ्या त्या मग्ग्यानी आणि 2 लिटर पाण्याने काय होणार आहे? पण आमची आशा आहे, आम्हाला वाटतं बा आता थोडे दिवस राहिले, पाऊस येईल। आता निसर्गाचं तर आम्ही हातबले, निसर्गात सांगता येत नाही, पण आमच्याकडे शासन पण लक्ष द्यायला, शासनाला पण वेळ नाही। साधारणतः किती खर्च करून तुम्ही हे उभं केलं होतं आणि आतापर्यंत आता हे नुकसान कितीचं आहे? आता हे नुकसान 10 लाखाचं आहे। यंदा आम्हाला 5-6 लाख रुपये वर्षाची आले असते। 2 बार आंब्या बार, मरग बार, आता दोन्ही बार हुकली आमची, म्हणजे आमचं नुकसान तर रुपया नाही आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पण आता पण खर्च खूप झाला, 6 लाख रुपये खर्च झाला। दरवर्षी 80-90 हजाराचं औषध, फवारणी, याची मेहनत, भरपूर खर्च करावा लागतो। आणि आम्ही आशामारी सगळं अगदी भरपूर करतो, पण आता तरी तुम्ही आज सोडली नाही, बाग जगवण्याचा प्रयत्न करता साहेब। दुसरं करणार काय? आम्हाला आजही आशा वाटतं की एखाद्या वेळेस पाऊस जर पडला तर आपली झाड जगेल, नका का बाहेर येत नाही, नका का उत्पन्न येत नाही, पण बाग जगेल ना, एवढं मोठं पण वाटतं। 6 वर्ष लागली या बाग, एवढा बाग व्हायला 6 वर्ष लागली आम्हाला। मग असं वाटतं आपण थोडं याला वाचवलं तर आपलं नका का उत्पन्न येत नाही, आपला खर्च का होत नाही, पण बाग वाचेल या आशेने आम्ही मागे लागलो। तुम्ही अश्रू अनावर करू नका, कारण TV9 मराठी सदैव तुमच्यासोबत आहे। आम्ही प्रयत्न करतोय शासन दरबारी तुमचा अधिकार, तुमचा हक्क मिळावा यासाठी। ते बरोबर आहे, तुम्ही करणार आहे, तुम्ही आले याचं आम्हाला मोठे पण वाटतं। आमचं दुःख विचारायला तरी आले, शासन आमच्याकडे येत नाही, आमचा शासनावर भरोसाच नाही का शेतकऱ्याला काही देईल म्हणून। आणि आम्ही त्यांच्या आशेवर नाही, पण काहीच देणार नाही। आता गेलो बी ना, करू देऊ बघू, ते काय उधार गोष्टी, ते चांगलं नाही, ते शासनाचं काय भरोसा नाही आम्हाला। नक्कीच 50 दिवसापेक्षा जास्तहून अधिक काळ जो आहे निवडणूक रणधुमाळीमध्ये लागला होता आणि त्यानंतर वरुण राजानं देखील पाठ फिरवलेले। आता अशामध्ये शेतकरी दाद मागायचा तरी कुणाकडे हा प्रश्न त्यांना पडलाय। मात्र वरुण राजा आता तरी बरसावा अशी आस छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लागलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय विगाड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.